नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती बुलेटिन. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास वाढला. एसटी विभागाकडून सर्वच प्रकारच्या तिकिटांमध्ये 10% वाढ. सर्व बस श्रेणीसाठी भाडेवाढीनुसार तिकीट आकारण्यात येणार. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं आगामी हंगामात चिंता नाही. जिल्ह्यात यावर्षी रब्बीचे क्षेत्र 2 लाख हेक्टरच्या वर राहणार. यंदा हरभऱ्याचा पेरा इतर पिकांच्या तुलनेत अधिक होण्याचा अंदाज. आणि एनएचएम कर्मचारी आणि अधिकारी यांचा अमरावती शहरात कॅन्डल मार्च ठरला लक्षवेधी. शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्याची मागणी. एसटी महामंडळानं ऐन दिवाळी हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. महामंडळानं आपल्या सर्व प्रकारच्या तिकीट दरात सरसकट 10% वाढ केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच होणाऱ्या गर्दीचा फायदा उचलण्यासाठी दरवाढ केल्याचा आरोप केला जातोय. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण नातेवाईकांसह साजरे करण्याची प्रथा आहे. दिवाळीत शाळा महाविद्यालयांनाही मोठी सुट्टी असल्यानं सहकुटुंब गावी जाण्यासाठी गर्दी असते. यामुळे रेल्वे, खासगी गाड्यांसह एसटीही प्रवाशांनी भरून धावत आहे. यंदा 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून अर्थात 8 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर नंतर मूळ दरानं तिकीट आकारणी सुरू होणार आहे. आरक्षित तिकिटानं प्रवास करणाऱ्या वाढीव भाडेदरातील फरकाचे पैसे प्रवास करताना द्यावे लागणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. शिवनेरी, ई शिवनेरी, शिवाई, अश्वमेघ, परिवर्तन, लालपरी, हिरकणी, शीतल, विना वातानुकूलित शयनयान, विना वातानुकूलित आसनी आणि शयनयान अशा सर्व बस श्रेणीसाठी भाडेवाढीनुसार तिकीट आकारण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात रब्बीचं क्षेत्र 2 लाख हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात बहुतांश भागात खरीपातील मुख्य पीक सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. यामुळे रब्बी हंगामात चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे. तसेच यावर्षी जिल्ह्यातील समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे रब्बीतील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सुमारे 2 लाख हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्यानं हरभरा आणि गहू हे 2 पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र यावर्षी हरभऱ्याचे पेरणीच्या क्षेत्रात जवळपास 1,57,000 हेक्टर तर गव्हाचे पेरणी क्षेत्रात 53,000 हेक्टर राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करावं अशी मागणी करत एनएचएम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यास कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्यात यावं, यासोबतच विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन यावेळी अमरावती जिल्हा परिषद परिसर ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च मार्गक्रमण करत असताना शासनाच्या वेळकाढू उदासीन धोरणामुळे हा मार्ग पत्करावा लागला असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. अनेकदा अनेक बैठका झाल्या, मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीही पदरात पडलं नाही, असा सूर यावेळी आंदोलकांनी लावला. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन धोरण लागू करण्यात यावे. एनएचएम कार्यरत सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना HR पॉलिसी त्वरित लागू करण्यात यावी. एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ESIC योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा. यासोबतच एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शासकीय नियमाप्रमाणे अर्जित रजा आणि वैद्यकीय रजेचा लाभ तात्काळ देण्यात यावा आदी मागण्यांसह कंत्राटी अधिकारी कर्मचारी समितीच्या वतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे. शुक्रवारी काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या सामूहिक ऐक्याचा परिचय दिला. नमस्कार, मी डॉक्टर सुषमा मेश्राम, कंत्राटी
NRHM कर्मचारी अधिकारी वैद्यकीय अधिकारी आम्ही इथे दिनांक 25 पासून एक आमच्या समायोजनकरिता कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या समायोजनकरिता आम्ही आमचा हा लढा सुरू केलेला आहे. ANM ज्या कर्मचारी आहेत त्यांचा आमच्या आझाद मैदानला आम्ही जे आंदोलन केलं होतं 30-31 तारखेला, त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याकरता आम्ही आज त्यांना श्रद्धांजली म्हणून कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी, कमिशनर, आपले बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च आयोजित केला आहे. ही आमची आजची कॅन्डल मार्च म्हणजे या लढ्यामध्ये ज्या शहीद झालेल्या आहेत त्या सुनीता पवार या आमच्या भगिनीसाठी हा आमची श्रद्धांजली आहे आणि जोपर्यंत आम्हाला शासन कायम सेवेत समायोजन आमचं करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील आणि आम्ही यापुढे आमचे हे आंदोलन याच्यापेक्षा अतिशय तीव्र पद्धतीने करणार आहोत. याची शासनाने दखल घ्यावी. खाजगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीसारख्या सणांच्या वेळी प्रवाशांची सुरू असलेली आर्थिक लूट थांबवावी. प्रादेशिक परिवहन विभागाचं जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे असा आरोप करत काँग्रेस पक्षातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक देण्यात आली. शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आणि प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात प्रादेशिक परिवहन अधिकारी राजू गीते यांना निवेदन सादर करण्यात आलं. दरवर्षी दसरा दिवाळी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स बसेस कंपन्या नियमित दरापेक्षा तिप्पट प्रवास शुल्कात वाढ करते. साधारणतः 1200 ते 1300 रुपये दर असल्यास उन्हाळ्यात आणि दिवाळी दरम्यान 3 ते 3,500 रुपये वसूलतात. यामुळे शहरातील विद्यार्थी व नोकरी क्षेत्रातील नागरिक जे पुणे मुंबई इथं शिक्षण नोकरी करतात त्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. या संदर्भात कुठलाही GR नसताना हे दर कसे ठरवले जातात अशी विचारणा करण्याकरिता RTOनं तात्काळ कारवाई करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. शहरातील व जिल्ह्यातील 35 ते 40% नागरिक शिक्षण व नोकरीकरिता पुणे मुंबई इथं स्थलांतरित झाले आहे. त्यांची आर्थिक पिळवणूक अतिशय गंभीर असून यावर तातडीनं उपाययोजना आणि अंमलबजावणी करावी. खासगी ट्रॅव्हल्स बसेसचे जे नवीन दर अन्यायकारक असल्यानं प्रवासी शुल्क निश्चित करण्यात यावे अशी मागणी बबलू शेखावत यांनी यावेळी केली. अमरावती शहरातील चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाच्या बांधकामाला वेग आला असून या उड्डाणपुलाच्या अतिरिक्त लांबीचं बांधकाम आणि विद्युतीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. सदर उड्डाणपुलाच्या अतिरिक्त लांबीचे बांधकाम तथा विद्युतीकरणाच्या कामासाठी 10 कोटींच्या निधीची आवश्यकता असून येत्या डिसेंबर 2023च्या मागणीत 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली. ही मागणी मान्य झाली आहे. त्या अनुषंगानं येत्या डिसेंबर 2023च्या पुरवणी मागणीत चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाच्या अतिरिक्त लांबीचं बांधकाम आणि विद्युतीकरणासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना निर्देश दिले आहे. शहराच्या पश्चिम क्षेत्राला जोडणारा आणि तेथील वाहतुकीला घेऊन होणारी कोंडी टाळण्यासह सुरक्षित आणि अपघातविरहित वाहतुकीसाठी उपयुक्त चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाचं निर्माण कार्य दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णपणे सुरू असून प्रगतीपथावर आलं आहे. सदर उड्डाणपूल आगामी नूतन वर्षापर्यंत नागरिकांच्या सेवेत लोकार्पित करण्याचं नियोजन असल्यानं कामाला गती देण्यात आली आहे. अतिवृष्टीचं अनुदान दिवाळीपूर्वी द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात धडक दिली. अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयात दिवाळी साजरी करू असा इशारा यावेळी देण्यात आला. तालुक्यात 3 वेळा ढगफुटी झाली आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर आणि पिकांचं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांना ढगफुटीमुळे संपूर्ण पीक खरडून गेल्यानं दुबार तिबार पेरणी करावी लागली. या नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तलाठी कृषी अधिकारी यांनी पंचनामे करून 3 महिन्याचा कालावधी झाला असून अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. सोयाबीन काढणीचा हंगाम संपला असून एकरी 2 क्विंटल सोयाबीन उत्पन्न झाल्यानं पेरणीचा खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. एकीकडे उत्पन्न नसताना दुसरीकडे सोयाबीनला बाजारात कवडी मोल भाव असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तात्काळ अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी वाटप करावी अशा मागणीसाठी शिवसेनेनं तहसीलदार यांना घेराव घालून निवेदन सादर केलं. दर्यापूर नगर परिषदेअंतर्गत बनोसा भागातील गांधीनगर इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक महिन्यानिमित्त काकड आरती करण्यात येते. विशेष म्हणजे या काकड आरतीला 57 वर्षांची परंपरा आहे. दर्यापूर नगर परिषद हद्दीमधील बनोसा भागातील गांधीनगर इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्तिक मासानिमित्त सकाळी 5 वाजता काकडा आरतीद्वारे बनोसा परिसरातील विविध धार्मिक स्थळावर
पूजन करण्यात आलं. काकडा आरतीची सुरुवात अकोट रोड स्थित हनुमान मंदिरापासून करण्यात आली. त्यानंतर काकडा गजानन महाराज मंदिर आठवडी बाजार, शनी महाराज मंदिर आठवडी बाजार, राम मंदिर पाटीलपुरा, बालाजी मंदिर पाटीलपुरा, मळेश्वर महादेव मंदिर, मंगल बाबा मंदिर, गांधीनगर मार्गे पुन्हा हनुमान मंदिरात दाखल झाली. टाळ मृदुंग भजनाद्वारे प्रभात फेरी प्रदक्षिणा करण्यात आली. या काकडा आरतीला 57 वर्षांपूर्वी 1965 मध्ये दर्यापूर नगर परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक स्वर्गीय श्रीकृष्ण होले गुरुजी यांनी सुरुवात केली होती. आजही ही धार्मिक कार्यक्रमांची परंपरा तिसरी पिढी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबवित आहे. या कार्तिक महिन्याच्या पर्वावर गेल्या अनेक वर्षापासून या गांधीनगरमध्ये काकडा आरती सुरुवात होत असते. 1965 पासून या काकडा आरती सुरुवात झालेली आहे. या काकडा आरती जनक हरिभक्तपरायण श्रीकृष्णरावजी होले गुरुजी यांच्या प्रेरणेने ह्या काकडा आरती सुरुवात झालेली आहे. जवळपास या काकडा आरतीला 57 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 1 महिन्याची ही काकडा आरती. या काकडा आरतीमध्ये गांधीनगर सर्व पुरुष मंडळ सर्व आनंदाने प्रेमाने मोठ्या हट्टासाने या काकडा आरती येत असते आणि तो उत्सव 1 महिन्यापासून साजरा करतो आणि त्या 1 महिन्याची सांगता ही काकडा आरतीची महाप्रसादाने शेवटच्या 27 तारखेला होत असते. या काकडा आरतीची स्थापना जी आहे जवळपास 1965 पासून या काकडा आरतीची स्थापना केलेली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा UC न्यूज. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ। अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है। हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। दर्यापुरात आदिवासी कोळी महादेव समाजाचा आमरण उपोषण सुरूच आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी SDO, तहसीलदार आणि आमदार यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. दर्यापूर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाचे विशाल बागडे यांच्या नेतृत्वात 1 नोव्हेंबरपासून दर्यापूर तहसीलवर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अशा विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणावर अद्यापही कुठलाही तोडगा निघाला नाहीये. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण मंडपाला आमदार बळवंत वानखेडे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आणि तहसीलदार रवींद्र कांजडे यांनी भेट देऊन कोळी समाजाचे डॉक्टर महेंद्र काळे आणि बाबा जुवार यांच्यासोबत चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. आदिवासी कोळी समाज बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात यावे या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तुम्ही मला हे सांगा का शासनानं 4.1 पुरुषांना 2003च्या कायद्यात नाही गैरसमज करू नका. आम्ही तुमच्या विरुद्ध पर्सनल काही तुमच्या विरुद्ध नाही सर, या कोर्टच्या विरुद्ध आहे ना हा कायदा आहे. एवढं सगळं नवीन बियाणे कायदे आणि प्रचलित केंद्रीय बियाणे कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीच्या विधेयकाविरोधात कृषी सेवा केंद्र संचालकांनी 3 दिवसीय बंद पुकारला होता. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत या संपाची शनिवारी सांगता झाली. 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. अमरावती जिल्ह्यात 900 पेक्षा अधिक कृषी विक्री केंद्रे असून सर्व विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सर्व विक्रेत्यांनी कॉटन मार्केट परिसरातील बियाणे बाजारात एकत्र येत प्रस्तावित कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी निदर्शनं केली. कृषी साहित्य विक्रेता संघटनेकडून यावेळी भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. आज जो राज्यस्तरीय वन
तो ठेवला गेला आहे. आज त्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. 3 दिवसीय बंद हा पुकारण्यात आलेला होता. शासनाने जे विधेयक या हिवाळी अधिवेशनात पास करू घाट घातलेले आहेत. विधेयकचे आम्हाला असे घातक विधेयक आहेत ज्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय करू शकत नाही. हे आंदोलन म्हणून आम्ही 3 दिवसीय बंद केला होता. त्याच्यामध्ये अमरावती जिल्हा सुद्धा सहभागी झाला होता आणि याचा आज तिसरा दिवस आहे. हा बंद 2 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबरला आयोजित केला गेला होता आणि आज या बंदला 100% प्रतिसाद मिळालेला आहे आणि राज्य शासनापर्यंत आमचे म्हणणे जावे करिता हा बंद आयोजित केला गेला होता. त्याच स्मरणात आज आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प अमरावती इथे आयोजित केलेला होता. त्याला एक उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. जवळपास 100 ते 100 लोकांनी याच्यामध्ये ब्लड आज डोनेट केलेले आहे. आपल्या समाजाचे काही देणे लागते म्हणून हा ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेला होता. गरजू रुग्णांना वेळेवरती जे ब्लड किंवा रक्त मिळावे किंवा त्यांना वेळेवर भटकावे लागू नये त्याकरिता हा जो ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. अमरावतीत ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन तर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली. यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. क्षेत्रातील कोळी जमातींना जाण प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. 14/12/22 शासन निर्णयानुसार अधिसंख्याक पदावर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ मिळालेच पाहिजे. दिनांक 14/12/22 शासन निर्णयानुसार अधिसंख्याक पदावरील कर्मचारी सेवा विशेष लाभ मिळालेच पाहिजे. रद्द करा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेच्या वतीनं 3 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारायण निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबरपासून जळगाव येथे कोळी महादेव, कोळी टोकरे, कोळी मल्हार कोळी या जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीचं आमरण उपोषणाचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शनासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनने आजचा समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या लोकांना मराठा नोंदी असताना त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र जर मिळण्याची मागणी होत असेल तर अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी अशा नोंदी असताना केवळ त्याची नोंद फक्त कोळी असल्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यात जात नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी 10 ऑक्टोबरपासून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीचं आमचं हे संपूर्ण आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जातगणनेप्रमाणे 1,05,00,000 आदिवासींची संख्या आहे. परंतु त्यापैकी अनुसूचित क्षेत्रामध्ये फक्त 40 लाख लोकसंख्या असताना त्यांच्यासाठी 25 आमदार आणि 4 खासदार क्षेत्र राखीव आहे. ही क्षेत्र बिनराखीव व्हावी आणि त्याऐवजी बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये त्या लोकांना राखीव क्षेत्र मिळावे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीचं आमचं हे आजचं आंदोलन आहे. अमरावतीत ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशनतर्फे जिल्हा कबड्डी निवड चाचणीला सुरुवात झाली आहे. चांदूर बाजार इथे ही निवड चाचणी सुरू असून 300 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी झाले आहेत. चांदूर बाजार येथील गोसी टोम्पे कॉलेज इथं ही निवड चाचणी सुरू आहे. हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या निवड चाचणीचं नियोजन करण्यात आलं आहे. या जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. म्हणजे पूर्ण ग्राउंडची व्यवस्था आम्ही केलेली आहे. माझी 2 वर्षापासून खूप इच्छा होती की आपल्या ग्रामीण भागात एक नियोजन झालं पाहिजे कबड्डी क्षेत्राचं. आणि दबडे सरांना मी खूप रिक्वेस्ट केली की ग्रामीण भागात जर दिले तर ग्रामीण भागातले खूप सारे पोरं ट्रायलला मारू शकतात. आणि त्यानंतर 2 दिवसात आम्ही ग्राउंड वगैरे केलं, माती कोण वर्धवून आणली, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टीची व्यवस्था आम्ही केली. त्याच असोसिएशनमध्ये थोडं पाण्याची खिचडीची व्यवस्था पण केलेली आहे आपण. तर आपल्या ग्रामीण भागात खूप व्यवस्था केलेली आहे. 150 म्हणजे सब ज्युनियरचे मुलं आणि 150 ज्युनियरचे मुलं असे 300 पोरांची आहे. अजून 50 पोरांचं पण रिपोर्टिंग अजून चालू आहे. 350-400 पोरांचं रिपोर्टिंग चालू आहे. आणि चांगलं आपले पोरं दिसतात त्यांना चांगला असा वेगळा प्रक्रिया वाटतं ग्रामीण पोरांना. किती दिवस शहरापेक्षा ग्रामीण भागातले पोरं जास्त आहे. आज 4 सब ज्युनियर आणि ज्युनियरची घेतली आहे आज 4ला आणि 5ला उद्या रिपोर्टिंग आहे सिनियरच्या पोरांची. अमरावती महानगरपालिका आणि ग्रामीण अशा 2 भागात ही निवड चाचणी राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि ग्राउंडचं पूजन करून या चाचणीला सुरुवात करण्यात आली. यावेळेस विदर्भात अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्र वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर आणि ग्रामीण जिल्ह्याला असे नियोजन करून 4 जिल्ह्यात ग्रामीण जिल्हा म्हणून वेगळे संघ खेळले जाणारा राज्य चॅम्पियनशिप.
विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत 11 संघ खेळत होते. यावेळेस ग्रामीण 4 वेगळे सोडून जे 15 जिल्ह्याची यावेळेस राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होणार आहे. हे अत्यंत ग्रामीण भागातल्या खेळाडूसाठी जिजूभाऊ ठाकूर यांनी अनेक प्रयत्न करून राज्यस्तरावर शासनाची आणि इंडिया फेडरेशनच्या थ्रू ही सुवर्ण संधी आणून दिली आहे की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना यावेळेस वेगळ्या जिल्हा संघ खेळले जाणारे 4 संघ अमरावती जिल्ह्याचा, नागपूर जिल्ह्याचा आणि अकोला जिल्ह्याचा आणि चंद्रपूर. यावर्षी आता याच महिन्यात 24, 25, 26ला परतवाडा इथे ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यात याच्यातून ज्युनियरचा संघ जो निवडला जाईल ग्रामीण संघाचा तो तिथे खेळणार आहे. आणि 8, 9, 10 डिसेंबर रोजी सिनियर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारानं आरोग्यवारी आपल्या दारी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारानं श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरीच्या माध्यमातून तिवसा विधानसभा मतदारसंघातील मोर्शी, भातकुली, अमरावती आणि तिवसा या 4 तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्याच गावात मोफत आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी आरोग्यवारी आपल्या दारी हा सामाजिक उपक्रम अखंडपणे सुरू आहे. आजपर्यंत 150च्या वर गावातील नागरिकांना त्यांच्या गावात आरोग्याची तपासणी आणि मोफत औषधी पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना या आरोग्यवारीचा लाभ मिळाला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास वाढला. एसटी विभागाकडून सर्वच प्रकारच्या तिकिटांमध्ये 10% वाढ. सर्व बस श्रेणीसाठी भाडेवाढीनुसार तिकीट आकारण्यात येणार. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं आगामी हंगामात चिंता नाही. जिल्ह्यात यावर्षी रब्बीचे क्षेत्र 2 लाख हेक्टरच्या वर राहणार. यंदा हरभऱ्याचा पेरा इतर पिकांच्या तुलनेत अधिक होण्याचा अंदाज. आणि NHM कर्मचारी आणि अधिकारी यांचा अमरावती शहरात कॅन्डल मार्च ठरला लक्षवेधी. शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्याची मागणी. या बातमीपत्रात बस इतकंच. नमस्कार.